सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 27 मे 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आम्हाला सातारातील नागरिकांची घराच्या पाणी गळती संदर्भात वॉटरप्रूफिंग बाबत बरेचसे संदेश मिळाले। आम्ही त्यांना जनसेवा सुविधा केंद्रामार्फत योग्य ते मार्गदर्शन केले। आपल्यालाही काही अशी अडचण असल्यास आपणही 9156865791 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता। मान्सून कालावधीत प्रत्यक्ष क्षेत्रपातीवर जाऊन काम करावे, पालकमंत्री शंभूराज देसाई। जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। पावसामुळे जिथे शेती पिकांचे पशुधनाचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पाऊस उघडताच गतीने सुरू करा। या पंचनाम्यातून एकही बाधित मदतीपासून वंचित राहू देऊ नका, अशा सूचना पालकमंत्री शंभू देसाई यांनी केल्या। दरम्यान मान्सून कालावधीत अधिकाऱ्यांनी फील्डवर जाऊन काम करावे असे आदेशही त्यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते। सोमवारी पावसाची उघडझाप। गेल्या आठवड्याभरापासून पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले, तरी रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर ओसरला आहे। सोमवारी सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू होती। पश्चिमेकडे पावसाचा जोर कमी झाला आहे। सातारा शहर परिसरात सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पावसाच्या सरी कोसळल्या, मात्र दुपारनंतर पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात झाली। दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते। अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या, मात्र 6 दिवसानंतर सूर्यनारायणचे अल्पकाळ दर्शनही झाले। फलटणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल, नुकसानीचे पंचनामे सुरू, जनजीवन पूर्वपदावर। फलटण तालुक्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते। त्या कामी प्रशासनाची एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे। रविवारी मध्यरात्रीपासून पाऊस बंद झाल्याने पूर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे। पुरामुळे तालुक्यातील रस्ते, शेतजमीन व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले, काही ठिकाणी फूल कचले असून प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत। मानमध्ये घरांची पडझड, शेतीचे नुकसान। मानगंगा नदीवर बहुतांशी पूल पाण्याखाली। मान तालुक्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली असली तरी रविवारी झालेल्या पावसाने तालुक्यात फार मोठे नुकसान झाले आहे। मानगंगा नदीवरील अनेक पुलावरून पाणी आल्याने अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले, तर काही ठिकाणी घरे पडली, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात त्रास झाला। येरळाकाठच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, शेतजमीन खचली, मोटर पाईप्स आणि सिमेंट बंधारे हे गेले वाहून। खटाव तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने हिरा नदीला मोठा पूर येऊन नदीकाठच्या शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे। खटावसह अनेक ठिकाणी शेतजमिनी खचून पाण्याचा प्रवाह बदलला, तर मोटर्स, वायर्स आणि पाईपलाईन वाहून गेल्या। नदीकाठचे डीपी कोसळले, निर्माणधीन सिमेंट बंधारेही वाहून गेले। जिल्ह्यातील धरणात 2 टीएमसीने वाढ। जिल्ह्याच्या पूर्वोत्तर भागात मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे पावसाने नदी नाली ओसंडून वाहत आहेत। त्यामुळे या क्षेत्रातील धरणे मे महिन्यातच तुडुंब भरली आहेत। मात्र जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या प्रमुख धरणात केवळ 2 टीएमसी वाढ झाली आहे। जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाळी पाऊस फार बरसला नाही, त्यामुळे तिथे वाढ झाली नाही। जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न बनला गंभीर। वाळलेला चारा भिजल्याने नुकसान। मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। पावसामुळे जनावरांसाठी रचून ठेवलेला वाळलेला चारा अनेक ठिकाणी भिजल्याने नुकसान झाले, तसंच हायब्रिडसह मका पिकाला मोठा फटका बसला आहे। त्यातच आता 3 ते 4 दिवसात मान्सून सक्रियतेची शक्यता वर्तवण्यात असल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे। पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाण्याचा आग्रह। मागील 10 वर्षात पाटण विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक विकासात मागे पडला। येथे फक्त ठेकेदारी, टक्केवारी, हुकुमशाही व दंडेशाही आहे। या सर्व बाबींचा विचार करता आगामी राजकीय भूमिका घेताना सर्वसमावेशक भावनेतून आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा। राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधता येईल। सत्यजित पाटणकर जो राजकीय सामाजिक निर्णय घेतील त्याला आमचा सार्वत्रिक पाठिंबा राहील, असा विश्वास पाटण विधानसभा मतदारसंघातील पाटण गट गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त करत भाजपा जाण्याचा आग्रह धरला। पाटण येथील श्रीराम मंदिरात पाटण गट गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक झाली। शॉक लागून जाम तालुका खटाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू। जाम तालुका खटाव येथील सोमनाथ संभाजी शिंदे वय 40 यांचे रविवारी सकाळी 25 मे रोजी शेरे नावाच्या शिवारात त्यांच्या मालकीच्या विहिरीच्या बाजूला काम करत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला। पुणे बंगळूर महामार्गावर रुग्णवाहिकेअभावी रुग्णांचा जीव टांगणीला। पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाई तालुक्याच्या हद्दीत येणारे वेळे, भोईंज, पाचोड, सुरूर या ठिकाणी गेल्या काही वर्षात वाहनांची वर्दळ वाढली आहे। याच हद्दीत अपघातांचे प्रमाणही वाढले आहे। त्यामुळे या भागात महामार्ग प्राधिकरणाने सुसज्ज रुग्णवाहिका 24 तास ठेवणे गरजेचे आहे। मात्र तसे न झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेअभावी रुग्णांचा जीव टांगणीला लागत आहे। भरमसाठ टोलवसूल करणाऱ्या प्राधिकरणाने सुविधाही पुरव्या अशी मागणी जोर धरू लागली आहे। केवळ महामार्ग प्राधिकरणच नव्हे तर आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका सेवा पुरवली जाते, परंतु आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रुग्णवाहिका सेवा व्यवस्थित चालत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे। त्यामुळे लोकांना त्रास होत आहे। यासाठी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेची सेवा सुरळीत व्हावी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे।
अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.